नाव घेत नाही मी कोणाचं, त्यांच्याकडेच ठेवलेत काय घरांचा राखीव भूखंड, बंगले त्यांनाच बांधून द्यायचे का? कोण आहे? सगळी वंजारी आहेत ना. मला महाराष्ट्रात मला फोन करणाऱ्या वंजारांना प्रश्न आहे, जात नाही हो, ही माणुसकी आहे. ह्यांना फक्त तुम्हाला वापरायचे स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःची अनैतिकता जिवंत ठेवण्यासाठी. माणुसकी नाहीच, फक्त पैसा आणि पैशाच्या जोरावरती राजकारणाच्या जोरावरती पैसा. 23, 26, 24 या वयोगटातली पोरं वापरायची गुन्ह्यांसाठी, आणि ती पण इतक्या घाणेरड्या गुन्ह्यांसाठी. लाजही वाटत नाही या लोकांना. आणि वरती देतात बाप तो बाप रहेगा. हो, 23व्या वर्षी तोच तुमचा बाप होऊ शकतो का? आकला नसतात ना. हे मी स्पष्टपणाने का बोलतोय की ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं जात आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे. मी त्या जातीचा आहे, परत सांगतो, पण जातीपेक्षा मला माणुसकी महत्वाची वाटते. आता काय माहिती काय सांगतात काय नाही, पण ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे ही केस आणि चौकशी भरकटल्यासारखी दिसते. नसेलही कदाचित भरकटली नसेल आतमध्ये, पण मला वाटतं की जे काही येत आहे आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत, म्हणजे आता भीती पण नाही आहे तुमची. हे जिथे CIDचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालत आहेत, तिथनं एक 15 मिनिटांवर वगैरे सगळे राहिले आहेत. त्यांची भीती नेली आहे. असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाही आहे. पुण्याला येऊन राहत आहेत. पुण्यात पण असं राजकीय वरद असतंय का त्याच्यामुळे ते तिथे राहत आहेत? आता हे असं आहे की हे बघा, आता आम्ही हे सगळं बोललो की हे कसे, हे काय प्रसिद्धीसाठी काही बोलतात, अरे पण पुण्यात त्यांची राहण्याची हिंमत होती कशी? पोलिसांची भीतीच राहिली नाही. उद्या CIDच्या प्रमुखाच्या घराच्या बाजूला घर घेऊन राहतील. पोलिसांची भीती ज्या दिवशी समाजाच्या मनातनं जाईल त्या दिवशी काय होईल हे आपल्याला माहिती आहे. आणि हे असं नाही, सगळ्या जेवढे पॉलिटिकल फिलॉसॉफर्स आहेत त्या सगळ्या पॉलिटिकल फिलॉसॉफर्सनी हजारो वर्ष एक सांगून ठेवले की एक अशी संस्था असते समाजामध्ये, असलीच पाहिजे जिची भीती समाजाला वारंवार वाटली पाहिजे. नाहीतर समाज बेलगाम होईल, कायद्याचं राज्यच उरणार नाही. आणि महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात घडत आलंय. खून करायचा, खुनातला आरोपी माहिती आहे पोलिसांना, पण पोलिसांची हिंमत नाही होत आरोपीच्या कॉलरला हात घालायचे. पोलिसांची हिंमत होत नाही, हिंमत. हा, अशी अनेक उदाहरणं आम्ही महाराष्ट्रात दाखवू, अनेक. आम्ही नावं घेत नाही, जाऊ द्या, पण हे बरोबर नाही. ह्याच्यातनं जे गुन्हेगारीकरण होत आहे त्याच्यातनं महाराष्ट्राच्या तरुणांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आज बीडमध्ये हे जे आकर्षण निर्माण झालंय की आपण त्याच्या हाताखाली आहेत ना, काय होणार नाही. जामिनाला आणि सगळे धावपळखोरांना करावे लागणार. त्या सुदर्शन घुलेच्या आईवडिलांना, ज्यांच्या म्हणजे खिशात 1000 रुपये असतील की नाही मला शंका आहे. आपली पोरं कोणाच्या संगतीला मोठी होत आहेत, कोणाच्या संगतीला बसत आहेत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. डॉक्टर संभाजी वायबस यांनी या आरोपींना पळून जाण्यास मदत केली असं देखील संभाजी वायभासे त्यांनीच मदत केली. कोणातून वाचवण्यासाठी आता कराड यांना खंडणी टाकण्यात आलेली आहे असं आहे की बीडमध्ये अशी चर्चा आहे की खंडणी मोठी केली जाते म्हणजे खून बाजूला पडेल. मला माहित नाही तर कसं आहे की आता विश्वास याच्यात फक्त देवेंद्र फडणवीसांवर. भले काय आम्ही त्यांच्यावर टीका करू, काय करू, पण एक जो मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास आहे तो आहे. आणि अपेक्षा ही आहे की ते करतील, कारण की त्यांना ते ज्या वयोगटात आहे त्यांना खूप मोठं भविष्य आहे पुढे. आणि ते मोठं भविष्य घडवत असताना आपल्या खांद्यावरती ह्या घाणेरड्या बॅग्स घेऊन ते चालणार नाही. हे असले म्हणजे अशी गुंडांची टोळी मागे घेऊन अजिबात हे चालणार नाहीत.
देवेंद्र फडणवीस, त्यांना भविष्य पूर्ण मोठं आहे. मी माझ्या तोंडातनं सांगत नाही, पण त्यांनाही माहिती आहे की ते पुढे कुठे चाललेत. असं असताना हे लोडणं घेऊन चालतील का? ते खंडणीतनंच खून झालाय, मात्र अजून खंडणीतनंच खून झाला, पण तो अजून एफआयआर दाखल झाला नाही. एफआयआर दाखल झालाय खुनाचा, त्याच्यात फक्त यांचं नाव नाही, कराडचं. ते कराडचं नाव टाकता आलं नाही, कारण का ते त्या ह्याच्यात नव्हते. पोलिसांच्या चौकशीतच कराडचं नाव निष्पन्न होईल. फक्त पोलिसांनी चौकशी व्यवस्थित आतापर्यंत तर घ्यायला हवं होतं. अरे त्याची एवढी डेअरिंग की कोर्टात जाऊन सांगतो मला पीए हवेत जेलमध्ये. अरे हा काय मुख्यमंत्र्याचा बाप आहे की काय? हा कुठला सुपर सीएम पीएम आहे की काय? पीए पाहिजे बोलतो जेलमध्ये. अरे यार, नशीब टेबल खुर्ची कॉम्प्युटर वगैरे नाही मागितले त्यांनी. 2 स्वीय सहाय्यक मागितले, ते अजून बाकी सगळं नाही मागितलं. काय म्हणजे तू काय लॉयर का काय काय आहे? कोण आहे तो? म्हणजे कायद्याचा एवढी थेट थट्टा मस्करी की डायरेक्ट आरोपी जाऊन सांगतो मला पीए पाहिजेत. भारतात त्याला पाहिजेत का? म्हणजे धंदे 1000 कोटी रुपयाचे धंदे आहेत त्याचे. आणि धंदा कुठला? धंदा गंदा आहे पर धंदा आहे. दारूचा धंदा आहे, गंदा आहे पर धंदा आहे. मटक्याचे धंदे, धंदा आहे पर गंदा आहे पर धंदा आहे. राखीचा धंदा आहे, धंदा आहे, गंदा आहे लेकिन धंदा आहे. आणि सगळ्याचा मास्टर माइंड आणि त्याचा मास्टर माइंड ते एक होतं ना, ते एक पिक्चर होतं, ते विचार कांबळेंना, मेजर कांबळे कॅप्टन कांबळेला कोणी मारला, असं एक पिक्चर होतं. ते पिक्चरचं मला आता मी ती स्टोरी काढणार आहे आज. वाईट अवस्था. म्हणजे आपल्या राज्यामध्ये हे घडतंय ह्याच्यावेळी दुसरी दुर्दैवाची बाब नाही. म्हणजे तो काल मी सांगितलं ते उदाहरण की तो शिवलिंग मोराळे तो अजितदादांबरोबर म्हणजे अजितदादांची याच्यात काही चुकी नाही. उगाच कारण नसताना परत अजितदादांची काही चुकी नाही. हे प्लॅन होतं. तो मागे उभा राहिला, तो मागे उभा राहिलेलाच पोरगा बरोबर त्याचीच गाडी वाल्मिक कराडला सोडायला सीआयडीच्या ऑफिसला होती. म्हणजे हे गुन्हेगार हुशार असतात. घ्यायचे तर सगळ्यांना घेऊन जाऊ ना. हम तो डुबे सनम तुम्हें भी ले डुबेंगे. फोटो आता व्हायरल होते. हे बघा फोटोवरनं कोणाचं चारित्र्य स्पष्ट होत नाही. धनंजय मुंडे फोटोवरनं येत आहेत का बाहेर की माझे फोटो आहेत म्हणून? ते काय म्हणतात माझा खास माणूस आहे. असं यांच्यातलं कोण म्हणाला का माझा खास माणूस आहे? फोटो तर काय, आता मी मुंबईत असतो, माझे कोणाकोणाबरोबर फोटो आहेत. मला काय माहित माझ्या बाजूला कोण फोटो काढतो. बजरंगचा फोटो आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख सदस्य होता ना. तो आम्ही राष्ट्रवाद असतानाही तो आमच्याबरोबर होता, पण तो मेन धनंजय मुंडेंचा माणूस होता. आणि धनंजय मुंडे तिथे सगळे राजकारण फिरवत असतात. आणि अनेक वर्ष मुंडे घराण्याशी संबंध असलेला आहे तो वाल्मिक. त्यामुळे उगाच धनंजय त्या बजरंगलाचा फोटो दाखवायचा तर तुमचे तर हजारोनी फोटो आहेत, हजारोनी. प्रश्न आहे त्याला वाचवतो कोण, त्याला मदत कोण करतं? प्रश्न तिथे आहे. त्या ह्या गुन्हेगारांपैकी किती जणांनी तुमच्याशी संपर्क केला? प्रश्न तिथे आहे. आपण आता खुनालाही जातीचा रंग लावावा लागला. किती अधोगती आहे की आपण खुनाचंही उदात्तीकरण जातीच्या माध्यमातून करतो. आता अचानक एक गुन्हेगार समाजाचं दैवत होत आहे. ज्या समाजातनं गेल्या 50 वर्षामध्ये अशिक्षित प्रमाण इतकं होतं आमच्या समाजामध्ये, ज्या समाजातनं आज कमीत कमी 60 ते 70 पोरं IAS IPS झाली आणि अतिशय गरीब घरातली, अतिशय गरीब घरातली. त्या समाजाचा माझ्या मुंबईत राहिलेल्या समाज बांधवाला प्रचंड आदर आहे की पोरं कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं वरती गेले. अर्धे पालघरच्या बाजूला गेलं तर शिक्षकाची पोरं, तुम्ही मान खटाव बाजूला गेली तर शेतकऱ्याची पोरं,
बीडच्या बाजूला गेली तर ऊस तोडणी कामगारांची पोरं. 2% लोक जे काही श्रीमंतींच्या ह्याच्यात असतील, बाकी सगळे उदरनिर्वाहासाठी 12-12 तास घाम काढणाऱ्या कष्टकरी जनता जर कुठे असेल समाजात आहे, त्या वंजारी समाजातली काही पोरं बाप तो बाप रहेगा म्हणे का खुण्याचं उदात्तीकरण करतायत. ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट नाही. या समाजाचा इतिहास, या समाजामध्ये 1923 साली बॉम्बे सेंट्रलच्या हमालांनी वर्गणी काढली. आणि का वर्गणी काढली तर आपण शैक्षणिक संस्था काढू की जेणेकरून पुढची पिढी आपली मुंबई सेंट्रलला हमाली करायला जाणार नाही. 1923 साली 100 वर्ष झाली. हा समाज अतिशय मेहनती, अतिशय कष्टकरी. जसं मी सांगतो, माझा बाप 22 वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला. हे नाही केलं की रिटायर होताना टाटामधनं रिटायर झाले प्रेसिडेंट म्हणून. ह्या समाजाचा आलेख असा आहे. गुंडगिरी ह्या समाजाने गुंडगिरी कधीच ॲक्सेप्ट केली नाही. मेहनतीवरच विश्वास ठेवला. आणि म्हणून तर सगळ्या या धंद्यांमध्ये वंजारी समाज कसा आहे. भाजी, मुंबईची भाजी, वंजारी समाज. मुंबई तुम्ही जर म्हणजे आता मी बोलतोय तुमच्याशी, केम्स कॉर्नरच्या परिसरामध्ये जितके भाजीवाले आहेत तेवढे सगळे वंजारी समाजाचे. कुलाब्यामध्ये जेवढे भाजीवाले आहेत तेवढे वंजारी समाजाचे. वंजारी समाज प्रचंड मेहनती आणि प्रचंड कष्ट करणारा समाज. आणि त्या वंजारी समाजामध्ये शीतावरनं भाताची परीक्षा करू नका. तो एक कोण रावण जन्माला येतो आणि तो एक काय रावण आमचा दैवत होणार आहे. कोणाचाही झाला तरी आमचा नाही होऊ शकत. कोणाचंही त्याच्या वाचून पान हलत नसेल, हलतं बिलतं ते त्यांच्यापर्यंत मर्यादित आहे. हे असले चोचले आम्ही नाही चालू. आम्ही पण वंजार येतो आणि आमच्याकडेही तेच रगेल रक्त आमच्या अंगात आहे. सगळं राग, पवनचक्की, सगळं फक्त ते कॉन्ट्रॅक्टवर बीड जिल्हा विकत दिला होता. सर, परभणीमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्ये प्रकरणात अजून काही स्पष्टता येत नाही याच्यामध्ये. मोर्चाला सुरुवात झाली, कोणाचा मोर्चा मला माहित नाही. सर्व पक्षांचे न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा सुरू आहे. आणि अजून मोठ्या हक्काला अटक होणार की नाही. नाही, मोठा हक्का म्हणजे पोलीस स्टेशन, ज्या पोलिसांनी मुळात ह्याचं काय झालं हेच माहित नाही. माझ्यासारख्यालाही माहित नाही. तो मेला कुठे तेच कळत नाहीये. सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे ह्याची माहितीच मिळत नाही. सर, वडेट्टीवार म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये कोणाची तरी विकेट काढून मंत्रिपद मिळवण्यासाठी सगळं चालू. राष्ट्रवादीमध्ये कोणाच्या तरी विकेट काढल्यानंतर हे मंत्रिपदासाठी हे सगळं चालू. काय वडेट्टीकरांकडे वेगळी माहिती असेल तुम्हाला. छगन भुजबळ म्हणले की मला कोणाचंही मंत्रिपद काढून देऊ नका. भुजबळांची नाराजी दूर होणार का. मला काय करायचं. भुजबळाविषयी माझा नाही हो. तुम्ही कशाला मला वारंवार विचारता प्रश्न. मला काय संबंध भुजबळांशी. सर, धुळ्यामध्ये एक प्रकार समोर आलेला लाडक्या बहिणीचा तिच्या खात्यातले पैसे पुन्हा रिटर्न घेण्यात आलेले सरकार खात्यात. आता बघा ना लाडक्या बहिणींचे काय हाल होतील. आता बघा ना जरा. आता थांबा, 26 जानेवारी जाऊ द्या आणि मग लाडक्या बहिणी बघा कशा रडायला लागतात. लाडक्या बहिणी फक्त निवडणुकीपुरत्या होत्या. अहो लाडकी बहीण ना, सोमनाथ सूर्यवंशीची लाडकी आई नाही का तुमची. देशमुखची बहीण बायको तुमची लाडकी बहीण नाही का. न्याय कोण देणार. लाडक्या बहिणी या निवडणुकीपुरत्या होत्या लाईनीत उभ्या करायला. बाकी काय. ज्यांच्या संवेदना मेला आहेत त्यांना बहीण नावाची गोष्टच नसते. सर, आशिष देशमुखांनी उत्तर दिलेलं आहे की शरद पवार असतील साहेब या उद्धव ठाकरे साहेब असतील देवभाऊ आणि एनडीएच्या सोबत येण्याची शक्यता तर सुरस सुरू झालेली आहे. आता आशिष देशमुखच बोलायचा राहिला होता. आता आशिष देशमुखच बोलायचा राहिला होता. शरद पवारांवरती आशिष देशमुखनी बोलावं. अरे वा, अरे वा. तुझ्या वडिलांची हिंमत नव्हती झाली शरद पवारांच्या बाबतीत बोलायची. मी त्यांच्या बरोबर काम केलंय रणजित देशमुखांबरोबर.
सर लाडकी बहन योजना जो है बंद हो रही है, निकष बहुत उसके निकष ऐसे बदल दिए जाएंगे कि लाडली बहन में अगर 1 लाख है तो वो लाएंगे 5-10 हजार रुपये। ये तो सिर्फ चुनावी जुमला था। 6,500 रुपए हम दे देंगे, हम एक वोट खरीद लेंगे। यही तो हमारा कहना है ना कि ये करप्शन था। 6,500 चुनाव के दरमियान किसी के हाथ में देना ये करप्शन है। अच्छा हुआ मेरे बहनों को मिला, इसमें कोई बुरी बात नहीं है, पर अब जब तक ये गवर्नमेंट है तब तक ये पैसे मिलने चाहिए। बीच रास्ते में तुम छोड़ के भाग नहीं सकते हो, हम तुम्हें भागने नहीं देंगे। तुम्हारी पैंट पकड़ के खींच के वापस लाइन में खड़े कर देंगे कि हमारे बहनों को पैसे दो। सब उनका नियम था, उन नियम का किसी गाड़ी है, जिनके पास भी कुछ बता गाड़ी थी, जॉब थी, उनका भी फॉर्म नॉर्मली किया गया था। लेकिन ऐसा देने की जाएगी, उनके पास से पैसे वापस लिए जाएंगे, ऐसी कहानी सामने आई। अभी जेल भरो अभी, अब जेल बढ़ाओ, क्योंकि बहुत हमारी बहनें जेल में जाके बैठी। अब तुम क्या बहनों को डरा रहे हो क्या जेल में डालोगे करके? हाँ, हमारी बहन को जेल में डालोगे? चलो एक बहन को जेल में डाल के दिखाओ। पूरे महाराष्ट्र में एक बहन को उठाओ और जेल में डाल के दिखाओ। तेरा चैलेंज है। इसका जवाबदार किसको मानते हो सर? किसी को भी नहीं मानता हूं, लेकिन तुम्हारे में हिम्मत है ना तो एक बहन के ऊपर कार्रवाई करके दिखाओ। एक बहन के ऊपर। क्या पागल समझते क्या महाराष्ट्र के लोगों को? हम जीत गए, अभी क्या है? जा, नहीं पूछता हूं मैं तुमको। नीतीश कुमार जो है बीजेपी का साथ छोड़ चुके हैं, क्योंकि उनके 10 विधायक 10 MP उनके छोड़ के जा रहे थे बीजेपी के साथ में। किस तरीके से देखते हो सर, क्योंकि आपकी पार्टी भी दुखी थी? मैं इतने जल्दी कुछ नहीं बोलूंगा सर। इंडिया अलायंस की तरफ से आप किस तरीके से देखते हो? मैं कुछ नहीं बोलूंगा, आगे देखो होता है क्या। लेकिन सर इसकी कहानी इस तरीके से देखी जा रही है कि आने वाले टाइम पे शरद पवार एनसीपी या उद्धव ठाकरे, इनके भी MPs को कहीं ना कहीं। देखो, शरद पवार जी कहीं नहीं जा रहे हैं। ये बात बकवास करना बंद कर दो। इतने ऊंचे स्तर का नेता का उसकी ऐसी बदनामी करना ये शोभा नहीं देता। शरद पवार जी कहीं नहीं जा रहे। एक विचारधारा के तहत वो जिंदगी जिए हैं और जीते रहेंगे। वो अपनी विचारधारा को नहीं बेचेंगे। तो बीजेपी नंबर्स का खेल खेलने वाली है। बीजेपी क्या करती है उससे मुझको कुछ लेना देना नहीं। मेरा बॉस क्या करता है, मेरा बाप क्या करता है, उससे मुझे लेना देना। धंदा आहे पण धंदा आहे दादा बोल ना, वडांची पिशवी दूध होती. बोल,